आज बैठक बोलवली होती महादेवी हत्ती संदर्भात, काय झालं नेमकं बैठकीत? आजच्या बैठकीमध्ये या पेटा या तथाकथित प्राणीमित्र संघटनेनं बनाव करून कशा पद्धतीनं खोटे रिपोर्ट तयार करते, न्यायालयाची दिशाभूल कशी करते आणि सारेच्या सारे हत्ती वनतारामध्येच कसं पाठवतंय हे आम्ही पुराव्यानिशी सगळं सांगितलं. खरं तर देशामध्ये महाराष्ट्राचं तर गडचिरोलीचं हत्ती संगोपन केंद्र आहेच, पण कर्नाटक केरळमध्ये सुद्धा आहेत, आसाममध्ये आहेत, नॉर्थ ईस्टला चांगले हत्ती संगोपन केंद्र आहेत. पण हे पेटावाले जिथं जातात तिथं फक्त वनतारालाच हत्ती पाठवायला सांगतात. खरं तर वनताराचं हे जामनगर जिल्हा आहे तो वाळवंटी आहे. तिथलं हायेस्ट तापमान हे 47 डिग्री नोंदवलेलं आहे आणि हत्ती 35 डिग्रीच्या वर तापमान गेलं तर हत्ती अस्वस्थ होतो. हे सगळं माहीत असताना अनैसर्गिकरित्या त्या ठिकाणी हत्तीला पाठवण्याचा प्रयत्न पेटावाले करतात. याचं कारण त्यांनी कुणाची तरी सुपारी घेतलेली आहे. कृषी मंत्र्यांनी आज पदभार स्वीकारला आहे. त्यांना शुभेच्छा. मागच्या चुका पुढं करू नका एवढंच त्यांना माझं सल्ला राहील. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.